चंद्रकांत दादा म्हणजे काही पत्थरची लकीर नाही किंवा त्यांनी सांगितलं आणि लगेचच ते वेदप्रमाण वाक्य ठरलं असंही होत नाही. मुळात महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने या निवडणुका लढल्या होत्या ते बघता आणि एकूण भाजपाची निवडणूक पद्धत बघता भाजपकडून निवडून आलेले जे लोक आहेत त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे काँग्रेस आणि शिवसेनेकडून मायग्रेट झालेले लोक आहेत. त्यामुळे हा विजय हा भाजपचा विजय नाहीये. म्हणजे बोतल नाही और शराब वही असा सगळा कार्यक्रम आहे. माणसं सगळी आमचीच आहेत, फक्त ती भाजपचे लेबल लावून निवडून आलेली आहेत. भाजपनं काही त्यांच्या जुन्या निष्ठावंतांना निवडून आणलंय वगैरे आणि त्यांना न्याय केलाय असं काही समजायचं कारण नाही. स्वयंसेवक संघ ही राजकारण विरहित संघटना आहे असं वरवर कितीही सांगत असली तरी भाजपचा थिंक टँक म्हणून किंवा एकूण वेगवेगळ्या ज्या भाजप आणि इतर ज्या काही संघटना आहेत त्यांची मातृ संघटना म्हणून RSS जी स्वतः कडे एक स्टेक घेऊ पाहते आणि त्यातनं ज्या भूमिका मांडते मला वाटते त्या भूमिका खूप वेळा एक गोंधळाची स्थिती निर्माण करणाऱ्या असतात. एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे जाहीर करावं की होय आम्ही सक्रियपणे राजकारण करणारे आणि राजकीय भूमिका घेणारे लोक आहोत, किंवा मग त्यांनी या सगळ्यांपासून अलिप्त राहावं. मला वाटतं ही भूमिका जी काही सन्माननीय मनसे प्रमुखांनी घेतलेली आहे ती अतिशय योग्य अशी भूमिका त्यांनी मांडलेली. नितेश राणे म्हणाले की आता मी तुम्हाला खरं सांगू का, मला नितेश राणेंवर अजिबात बोलायला आवडत नाही. माझं वारंवार काहीतरी कोणीतरी म्हटलं की तुम्ही कोण तो नौखा काहीतरी असे नाही का मस्का वगैरे करणारे लोक असतात आणि अशा लोकांना तर तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया का देत नाही. तर या माणसांना भाजपाने कितीही म्हणजे बेडकाचा फुगवून बैल करायचा जरी ठरवला तरी त्यांच्या ठाई गुणवत्ता अजिबात नसते. त्यामुळे त्यावर व्यक्त व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. मग भाजपचा एखादा नौखा प्रवक्ता असेल किंवा मंत्रिपदावर गेलेले नितेश राणे असतील, याबद्दल मी फक्त एकच वाक्य म्हणेल, पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. महापालिकेचे निकाल लागून साधारणतः आता 1 महिना उलटत आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये जे एकूण पक्षीय बलाबल आहे त्यातलं आमचं प्रथम प्राधान्य जे होतं ते काँग्रेस होतं आणि आम्ही काँग्रेस सोबत त्या संदर्भाने चर्चा सुद्धा करत होतो. मात्र काँग्रेसमधलं जे काही अंतर्गत राजकारण आहे विशेषतः स्थानिकचं ते थोडंसं आम्हाला तापदायक वाटत होतं. कारण खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका या एका अर्थाने स्थानिक काँग्रेसमध्ये पण आणि स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये पण विस्कळीतपणा आणणाऱ्या आहेत असं आम्हाला वाटत होतं. हा एक भाग. दुसरं असं की स्थानिकच्या निवडणुकांच्या मध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचा से अत्यंत महत्वाचा असतो. स्थानिक पदाधिकारी आपला वेळ, पैसा, शक्ती सगळं काही जेव्हा ओततात तेव्हा त्यांना सुद्धा निवडणुकीनंतर त्यांचं स्वतःचं म्हणणं मांडण्याला वाव असला पाहिजे. चंद्रपूरच्या निवडणुका या संदीप गिरे आणि तिथल्या एकूण सगळी जी मंडळी आहे या सगळ्यांनी ज्या पद्धतीने लढल्या होत्या ते बघता स्थानिकचं समीकरण आमच्यापेक्षाही अधिक हे तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जास्त चांगलं माहीत आहे. सो त्यांनाही त्यांचा निर्णय घेण्याची स्पेस त्यांना दिली पाहिजे या उद्देशातनं हा निर्णय झालेला आहे. चंद्रपूर मधलं जे राजकारण आहे ते इश्यू बेस आहे. होय, राज्यात आम्ही भाजपच्या विरोधात आहोत आणि भाजपच्या सोबतचा आमचा संघर्ष राज्यात चालू राहील. मात्र भाजपच्या सोबतचा आमचा संघर्ष असेल किंवा आमचा शिंदे सेनेच्या सोबतचा संघर्ष असेल किंवा अजून काही असेल, याच्यामध्ये आमच्या मनात कुणाबद्दलही कुठलाही व्यक्तिद्वेष नक्कीच नाहीये. आमचं जे राजकारण आहे किंवा आमची जी संघर्षाची भूमिका आहे ती इश्यू बेस भूमिका आहे. आम्ही इश्यूज काय आहे आणि आमचे इथिक्स आम्हाला काय सांगतात त्यानुसार आम्ही त्या भूमिका घेत आहोत. चंद्रपूर महाराष्ट्राचं एक टोक आहे ज्याला आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतो. त्या एका टोकावर घडणाऱ्या घटना आणि तिथे असणारी प्राप्त परिस्थिती या सगळ्यांचा विचार करता तिथली भूमिका ही तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठरवलेली भूमिका आहे. मला नाही वाटत की आपण लगेचच सुतावरून स्वर्ग वगैरे गाठावा. येणाऱ्या काळातलं भविष्यात राजकारण काय पद्धतीने कलाटणी घेईल न घेईल काय असेल याच्याबद्दल आता काही बोलणं हे अजिबात उचित असणार नाही. हा जो निर्णय आहे तो फक्त चंद्रपूर महापालिकेच्या पुरता निर्णय आहे. मला वाटतं अशा पद्धतीच्या युत्या आघाड्या स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी झालेल्या आहेत. धाराशिव मधला जर उमरगा बघितलं तर उमरग्यामध्ये काँग्रेस आणि शिंदे सेना दोघे एकत्र बसलेले आहेत.
म्हणजे तिथे शिंदे सेनेचा नगराध्यक्ष आणि काँग्रेसचा उपनगराध्यक्ष असं एकत्र बसलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या ज्या भूमिका आहेत, ज्या स्थानिकच्या समीकरणं आहेत, आम्ही कायम असं म्हणतो की जिल्हा परिषदेची निवडणूक, नगर परिषदाची निवडणूक, एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आणि या निवडणुकांमध्ये आपण बघितलं असेल की प्रचारामध्ये सुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांपेक्षा सुद्धा स्थानिक जे पदाधिकारी जास्त त्यांनी धावाधाव केलेली आहे. सो त्या अनुषंगाने ही भूमिका घेतली. मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मला असं वाटतं की दादांच्या सोबत घातपात झालेला असावा आणि यावर निश्चितपणे तपासणी झाली पाहिजे. पण तो तपास राज्यातल्या किंवा देशातल्या संस्थेकडे देण्यापेक्षा तो तपास असे जेव्हा मोठे विमान अपघात होतात आणि डिग्निटरीज त्यामध्ये प्रवास करतात त्यावेळेला निश्चितपणे आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तो तपास झाला पाहिजे. दादांचा अपघात ज्या पद्धतीने झालाय त्यामध्ये अनेक लॅक आहेत की दादा जर विमानात बसले तर दादा नेमके कोणत्या गाडीने विमानतळावर आले होते, दादांना सोडायला कोण आलं होतं, त्यावरचे सीसीटीव्ही फुटेज काय आहेत, दादांनी कोणालाच कशी कल्पना दिली नाही. जे आमच्यापर्यंत माहिती येते ती माहिती अशी की दादा हा सगळा प्रवास बाय रोड करणार होते. मग अचानक त्यांना विमानाने प्रवास करायला इन्सिस्ट कुणी केलं, विमान कुणी बुक केलं होतं, त्यांनी विमानाने प्रवास करावा यासाठी त्यांना कुणाचा फोन आला होता, त्यांची शेवटची जी फोन डिरेक्टरी आहे ती फोन डिरेक्टरी चेक झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर सुद्धा बघितले गेले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींवर निश्चितपणे आम्हाला शंका आहेत. आणि विशेषतः दादांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना पटेल तटकरे यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत ते महाराष्ट्राच्या लोकभावनेचा अनादर करणाऱ्या आहेत. त्यामुळे ती शंका अधिक बळावते. नाही, तुम्ही म्हणताय आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणाकडे हा तपास द्यावा, देशातल्या तपास यंत्रणावर फक्त विश्वास नाही का? देशातल्या तपास यंत्रणांवर जर माझा विश्वास ठेवायचा म्हटलं तर विचार करा, आम्ही पक्षाच्या संबंधाने आमची एक केस आता चालवत आहोत. त्याच्यातली पहिली टर्म आमदारकीची संपली, दुसरी टर्म अर्धी होत आलेली आहे. अजूनही आम्ही दामिनी चित्रपटातल्या त्या चड्डा वकिलासारखा कुणीतरी आम्हाला तारीख पे तारीख देत राहतोय आणि आम्ही नुसतेच पिंगा घालत राहतोय. जर आम्ही किती विश्वास ठेवायचा बरं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये. मला असं वाटतं की आत्ता जे काही चालू आहे म्हणजे अगदी एपिस्टन फाईलचा जरी आपण जर उल्लेख बघितला तर एका एपिस्टन फाईलच्या संदर्भाने अमेरिकेचा असणारा दृष्टिकोन किंवा काय पद्धतीने तिकडचे लोक त्या फाईलकडे बघतात आणि त्याच वेळेला भारतातले लोक मात्र काय पद्धतीने बघतात. ज्या देशामध्ये अगदी देशाचे पंतप्रधानच संसदेमध्ये येत असताना जर लोकसभा अध्यक्षांना वाटतंय की त्यांनी येणं हे त्यांना धोकादायक होतं, त्यांच्या सुरक्षिततेच्या विरुद्ध होतं, जर या देशाचे पंतप्रधानच सुरक्षित नसतील तर देशाच्या संरक्षण मंत्र्याला खरंच पदावर राहण्याचा अधिकार आहे का? आणि असे संरक्षण मंत्री जे स्वतः देशाच्या पंतप्रधानांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत, उलट पंतप्रधानांना लपून बसावं लागतं, त्यांच्याकडून खरंच तपास सुरक्षित आणि निरपेक्ष होईल अशी अपेक्षा बाळगता येईल का? शब्द आणायची काय गरज आहे? काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, तीनही पक्ष वेगवेगळे आहेत, तीनही पक्षांचे वेगळे प्रमुख आहेत, त्यांचे प्रवक्ते वेगळे आहेत, त्यांचं संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर अतिशय वेगळं आहे. त्यामुळे एका माणसावर किंवा एका संघटनेवर दुसरी संघटना ही अजिबातच अवलंबून नाही. दोन राष्ट्रवादी एकत्रित होत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी ते व्हावं की नाही व्हावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यावरून आम्हाला भीती बाळगायचं काही कारण नाही. कारण जेव्हा शिवसेना निर्माण झाली तेव्हा यापैकी कुणाला विचारून निर्माण झाली नाही ना. किंवा उद्या कधी असं मला असं वाटतं की जो तो ज्याच्या त्याच्या मेहनतीने उभा राहत असतो. त्यामुळे इतर पक्षांवर आमचा पक्षाचं यश अपयश अवलंबून नाही. आम्ही आमचं काम करत राहू. आणि आता तर पुण्यामध्ये जो दरारा आणि जो वचक होता एका अर्थाने अजितदादांचा, तो दरारा आणि तो वचकही नाहीये. त्यामुळे पुण्यातले नगरसेवक कधी शहराचं सुशोभीकरण कसं करावं हे शिकण्यासाठी एखाद्या परदेशातली सहल काढतील, कधी आम्हाला तिथलं अभियांत्रिकी कसं काम असावं हे बघण्यासाठी आम्ही अमुक एका देशाला भेट देत आहोत म्हणून सहल काढतील. पैसा थोडीच त्यांच्या खिशातला चाललाय, पैसा पुणेकरांच्या कराचा चाललेला आहे. आणि पुणेकरांचा कर कसा वापरायचा या संबंधाने पुणेकरांनी जागरूक असणं आता जास्त गरजेचं आहे. मला नाही वाटत की निवडून दिलेले नगरसेवक हे फार जागरूकतेने आणि खरोखरच आत्मीयतेने त्यावर काम करू शकतील.